सीना कोळेगाव धरणातून जो आहे तो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। 95,000च्या जवळपास क्षमतेनं जो आहे तो 22 गेटमधून हा विसर्ग करण्यात येत आहे। आपण या गेटवरती आहोत जिथून विसर्ग केला जात आहे। या पाण्याचा प्रवाह पाहिला तर आपल्याला लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणात हा विसर्ग जो आहे तो सीना धरणाच्या माध्यमातून सुरू केला जातोय। सीना धरणाच्या परिसरात जो आहे तो पाणी जे येतं आहे ते अहिल्यानगरला जो पाऊस झालेला आहे, अहिल्यानगरचा काही भाग असेल, सोलापूर जिल्ह्यातला करमाळाचा जो भाग आहे त्या भागातून पाणी येत आहे। पाण्याचा प्रवाह हा जास्त असल्यानं या धरणाचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग वाढवल्यानं खालच्या गावांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा या माध्यमातून देण्यात आलेला आहे। एकूण बघितलं तर सोलापूर जिल्ह्यात याची गावं मोठी आहेत की ज्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। धाराशिव जिल्ह्याची थोडीफार परंडा तालुक्यातली गावं आहेत। सीना धरण हे धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव मोठं धरण आहे। 5 TMC याची कॅपॅसिटी आहे। हे धरण या कालावधीत 4 वेळा भरून 4 ते 6 वेळा भरून ओव्हरफ्लो झालेलं आणि त्याची धरणाची दरवाजे उघडण्याची वेळ आलेली आहे। या धरणानं दुष्काळी पाहिला आहे। कोरडं ठाक हे धरण काही काळात होतं, मात्र आता पाण्याची व्याप्ती आणि परिसर पाहिला तर निश्चितच या धरणाचा पाण्याचा प्रवाह किती आहे, किती पाणी खाली लोकांना धोकादायक ठरू शकतं याचा अंदाज येतो। धाराशिव जिल्ह्यात सध्या पाऊस जरी थांबला असला, पाणी जरी थांबलं असलं तरी पुराचं संकट मात्र कायम असल्यानं याच धरणातून जो विसर्ग केला जातो आहे त्या धरणातून ह्या पाण्याचा विसर्ग तसा दुपारपर्यंत आज दिवस मावळ्यापर्यंत असाच पाण्याचा विसर्ग राहील। वरच्या पाण्याचा अंदाज घेऊन जो आहे तो विसर्ग कमी केला जाऊ शकतो। आज पाऊस थांबलेला आहे त्यामुळे निश्चितच पाण्याचा विसर्ग जो आहे तो अंदाज घेऊन कमी करण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकतं। सागर जाधवसह बालाजी निरुपम, न्यूज 18 लोकमत, सीना कोळेगाव, परंडा।